तर तिकडे नागपूरमधले सुद्धा वाघमारे कुटुंबीय काश्मीरमध्ये अडकून पडलेले आहेत। नागपुरातील कोराडी इथल्या पृथ्वीराज वाघमारे, त्यांची पत्नी मनीषा वाघमारे आणि मुलं सध्या काश्मीरमध्ये आहेत। हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच पहलगाममध्ये ते आले आणि त्यानंतर हल्ला झाला ही दृश्य आपण पाहतोय। सध्या वाघमारे परिवार सुरक्षित आहे आणि ते सध्या श्रीनगरमध्येच आहेत। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, वाघमारे कुटुंबीय सध्या सुरक्षित असल्याचं समजतंय, त्यांच्याकडून काही कॉन्टॅक्ट झालेला आहे का घरच्यांशी? ते कधीपर्यंत परत येणार हे समजू शकलंय का? नक्कीच रिद्धी, कारण ज्याप्रमाणे हा दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रातीलही पर्यटक मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत। त्याच्यापैकी एक आहेत वाघमारे कुटुंबीय आहे, पृथ्वीराज वाघमारे आहेत। हे नागपूर जिल्ह्याच्या कोराडी येथील रहिवासी आहेत आणि आता आपल्यासोबत ते थेट व्हिडिओ कॉलनी जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करून नेमकी परिस्थिती काय होती, काय होतं ते आपण त्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। आपण पाहू शकतो की व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पृथ्वीराज वाघमारे आपल्यासोबत जोडलेले आहेत। पृथ्वीराजजी, मला सांगा की तुम्हाला ऐकू येतं असेल तर की ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी तुम्ही कुठे होते आणि नेमकी परिस्थिती काय होती, काय सांगता येईल? याचा आवाज काऊन तू बंद कर? एक मिनिट थोडा ऑडिओचा प्रॉब्लेम येत आहे। तुम्ही सांगा की कधी गेले होते आणि कोण कोण गेलेले आहेत? त्यांची आई आहेत आपल्यासोबत। 15 तारखेला गेले, 15 तारखेला रात्री 2 वाजता 2 चीर। हॅलो, हा, हे पुन्हा आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत पृथ्वीराज वाघमारे। काय सांगाल, कधी गेले होते आणि ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी काय कंडिशन्स होत्या? आम्ही 16 तारखेला निघालो तिथनं सायंकाळी, आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमची पहिला स्टे आमच्या पहलगामलाच होता। आम्ही 17 आणि 18ला पहलगामला होतो। 18ला तिथनं आम्ही सायंकाळी निघालो श्रीनगरसाठी। तर पहलगाम ज्या स्पॉटवर तो हल्ला झाला तिथे आम्ही मॅगी वगैरे खाल्ली। आम्ही तिथे थांबलो होतो 18 तारखेला। आमच्या पूर्ण दिवस आम्ही तिथे स्पेंड केला, फोटो वगैरे घेतले, सिनेरिओ घेतले। आम्ही तिथे पूर्ण दिवसभर होतो। त्यावेळेस तिथे वातावरण शांत होतं, काही असं परिस्थिती काहीच नव्हती 18 तारखेपर्यंत। मग त्याच्यानंतर ढगफुटी झाली, रोड तुटला पूर्ण। जो पहलगाम टू जम्मू रोड जोडते तो रोड पूर्ण खाईमध्ये गेला। तर आम्ही श्रीनगरला येऊन गेलो होतो, तर आमचे ट्रेनचे तिकीट होते ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं, कारण की तो रोड रिपेअर होण्याकरिता कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा वेळ लागेल असं सांगण्यात आलं आम्हाला। मग आम्ही श्रीनगरला आलो आणि ठिकाण आहे टुरिस्ट, तिथे होतो आम्ही दूधपत्रीला। ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही तिथे होते का आणि नेमकी तिथली परिस्थिती कशी होती? नाही, आम्हाला तिथे म्हणजे डायरेक्ट फायटर प्लेन उडत होते आपले इंडियाचे, आणि हेलिकॉप्टर वगैरे पूर्ण पेट्रोलिंग करत होते। आणि आम्ही श्रीनगर मधनं ते सगळं आम्ही लाईव्ह बघत होतो, कारण की त्यांचा एअरबेस श्रीनगरला आहे। आणि श्रीनगर वरून ते पूर्ण फायटर प्लेन आणि हेलिकॉप्टर, मिलिटरीचे, पॅरामिलिटरी फोर्स, हे सगळं पूर्ण श्रीनगर वरून अपडेट होत होतं। आता तुम्ही कुठे आहात? आता तुम्ही सुरक्षित आहात आणि तुम्ही तुमच्यासोबत आणखी महाराष्ट्रातले काही इतर लोक आहेत का? महाराष्ट्रातले भरपूर लोक आहेत इथे। मुंबई, पुणे, नागपूर, पनवेल इथले भरपूर लोक आहेत। आणि सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि प्लेनचे तिकीट पण नाही मिळत होत्या कालपर्यंत, आता थोडं दाखवत आहे। आणि मी बावनकुळे साहेबांना आता विनंती पण केली, साहेबांचा फोन आला होता मला। हॅलो, हा बोला। मी विनंती केली की आमची जे उद्याची तिकीट आहे ते आम्हाला आज करून मिळेल का? तर मी साहेबांनी जो हेल्पलाईन नंबर दिला होता, अंकुश गावंडे सरांचा, मी त्यांना म्हटलं तर ते आम्हाला बोलले की तुम्ही एअरलाईनशी संपर्क करा। पण एअरलाईन सोबत आमच्या जीवनात तुमचं नियमित तिकीट कधीचं होतं? कधी परत येणार होते तुम्ही? 22 तारखेचा रेल्वेचं होतं आमचं जम्मूवरनं। सध्या परिस्थिती कशी आहे? तुम्ही सुखरूप आहात? तुमच्यासोबत इतरही लोक सुरक्षित आहेत? आम्ही बाहेरच नाही निघालो कालपासनं। भीतीचे हे आमचे छोटे छोटे मुलं आहे बघा, हे पूर्ण रात्रभर नाही झोपले। हे माझ्या मुली आहेत, हे माझ्या भावाची मुलगी आहे, हे आमच्या घरात छोटे छोटे मुलं आहे जे भीतीच्या वातावरणामुळे जेवण पण नाही करून राहिले।
ठीक आहे धन्यवाद वाघमारे साहेब. तर आपण पाहू शकतो की हे पृथ्वीराज वाघमारे आहेत, नागपूरच्या कोराडी येथील राहणारे आहेत. हे देखील तिथे होते आणि त्यांनी आपल्याशी थेट जम्मूमधून आता संवाद साधला संपर्क आहे साधला आपल्याशी. आणि त्यामुळे आता हे तरी कळू शकलेलं आहे की ते सुरक्षित आहेत, सुरक्षितपणे ते महाराष्ट्रात सुद्धा परत यावेत हीच सदिच्छा आपण व्यक्त करूया. धन्यवाद जितेंद्र, हे सगळा संवाद तुम्ही साधलात, आमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवलीत यासाठी.